नमस्कार मंडळी. काय आहे ओळखा भाऊ हे आम्हा सातारकरांना जर विचारलं तर ना एकदम हरकून जातो आम्ही ही भाजी बघितल्यावर. चणूला पावटा म्हणतो. याचा वास तर इतका सुंदर येतो आणि खायला पण एक नंबर टेस्टी. तर आपण आज बनवूयात पावटा भात. जे कोणी सातारकर असतील त्यांना नक्कीच माहिती आहे की थंडीच्या दिवसात पावटा भात खाण्याची मज्जाच काही वेगळी असते. आता इन्ग्रेडियंट्स खूप सिंपल इन्ग्रेडियंट्स आहेत. पावटा सोलून घ्यायचा, कोथिंबीर घेतले, लसूण घेतले, हिरवी मिरची घेतली आहे, आलं घेतलेलं आहे. आता आपण मिक्सरमध्ये कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची आणि 1 इंच तुम्हाला चवीनुसार जसा हवा तसा आल्याचा तुकडा, किंचित पावटे पण मी टाकले. आणि इकडे हा तांदूळ आहे आपला. तो तांदूळ, हा तुकडा तांदूळ वापरला आहे, तुम्ही कुठलाही वापरू शकता. मस्त हे वाटण थोडं जाडसर वाटून घ्यायचं. आता बघा, कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं, जिरे टाकायचे फोडणीला, कढीपत्ता वगैरे असेल तर तुम्ही टाकू शकता. आता हे आपण केलेलं वाटण टाकायचं. मस्त असं थोडंसं लाल होईपर्यंत तेलामध्ये छान भाजून घ्यायचं. आणि एक नंबर लागतो पावटे भात. पावट्याचं कालवण म्हणतो आपण, किंवा पावट्याची भाजी, पावट्याचं कालवण पण एक नंबर लागतं. ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर. आज आता पावटा भात बनवतो आपण. बघा, मस्त असं परतून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये हे सोललेले पावटा टाकून घ्यायचा. चणूला पावटाच एक नंबर असतो. दुसरा आता विदेशी पावटा पण यायला लागला आहे बाजारात, मार्केटमध्ये. पण हा चणूला पावटा, आणि त्याचा वास पण हिरव्या हिरव्या शेंगांचा खूपच आवडतो मला. मस्त. आता याच्यामध्ये हे तांदूळ मी धुवून स्वच्छ ठेवले होते 2-3 वेळा पाण्यात, ते असे टाकून घ्यायचे. एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि भाताला आपल्याला जेवढं लागतं तेवढं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. आता मी काय करते, एक लिंबू पिळलेला आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही चवीनुसार लिंबू पिळू शकता, किंवा दह्यामध्ये आपण जे वाटण केले ते